तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर एक टार्गेट ठेवलेलं आहे, ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. पण ते कंप्लीट होत नाहीये किंवा जे तुम्हाला अचीव्ह करायचं आहे त्याच्या अगदी ऑपोजिट होत आहे. असं काही तुमच्या बाबतीत होत आहे का? असं होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे असं का होत आहे याचं तुम्हाला कारण समजेल आणि ते तुम्हाला चेंज करता येईल. नमस्कार, मी स्मिता निराळे. एखादी गोष्ट जेव्हा मॅनिफेस्ट करायची असते तेव्हा त्याच्यासाठी सगळेजण काही ना काही टेक्निक्स करतात आणि पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्नसुद्धा करतात. ते टेक्निक वापरत असताना पॉझिटिव्ह राहिल्या जातं आणि ते टेक्निकसुद्धा मनापासून केल्या जातं. पण बाकीचा दिवस जो असतो त्याच्यामध्ये काय फील होत असतं, त्या वेळेमध्ये मनामध्ये काय विचार येत असतात, हे चेक करणं खूप जरुरी असतं. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की टेक्निक करत असताना पॉझिटिव्ह राहायचं असतं वगैरे, माहिती असतं, ते लक्षात ठेवून पॉझिटिव्ह राहिल्या जातं. पण दिवसभर मनामध्ये निगेटिव्हिटी येत असते. मनात नेहमी असे विचार येत राहतात की हे गोल कंप्लीट नाही झालं तर काय, असेच विचार मनामध्ये येत असतात. कोणाची परीक्षा असेल, काही रिझल्ट मॅनिफेस्ट करायचा असेल, ठराविक मार्क मॅनिफेस्ट करायचे असतील, तर त्या स्टुडंटच्या मनामध्ये माझी ही परीक्षा चांगली नाही गेली, मला अमुक मार्क नाही मिळाले तर काय होईल फ्युचरमध्ये, हेच विचार चालत असतात. त्यामुळे मनामध्ये भीती निर्माण होते, अँझायटी होते. एखाद्याचा जॉब त्याला मॅनिफेस्ट करायचा असेल, तो इंटरव्ह्यूची जॉबची तयारी करत असेल आणि मॅनिफेस्टेशन टेक्निकसुद्धा करत असेल, पण दिवसभर मनामध्ये भीती निर्माण होते. हा जॉब नाही मिळाला तर, हा जॉब मला नाही मिळाला तर याच्यानंतर काय होईल, मला माझ्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स आहे का की मी हा इंटरव्ह्यू क्रॅक करू शकेन, हे असे प्रश्न मनात येतात आणि एनर्जी डाऊन होते, भीती निर्माण होते, फ्युचरची काळजी निर्माण होते. अशा प्रकारचे इमोशन्स मनामध्ये क्रिएट होत राहतात. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा काम करतो, लाईक अट्रॅक्ट्स लाईक. मनामध्ये अशी निगेटिव्हिटी निर्माण होत असेल, दिवसभरामध्ये मॅक्झिमम वेळेला आपण जर निगेटिव्ह राहत असू, काही ना काही कारणाने मनामध्ये निगेटिव्ह इमोशन्स क्रिएट होत असतील, विचार येत असतील, आपलं गोल कंप्लीट नाही झालं तर काय होईल, हेच विचार मनात येत असतील, तेच पिक्चर माइंडमध्ये क्रिएट होत असेल, तीच स्टोरी आपण रिपीट करत राहिलो तर आपली ती फ्रिक्वेन्सी होते आणि मग लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे तेच मॅनिफेस्ट होतं. आणि मग असं वाटायला लागतं लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरत आहे, मॅनिफेस्टेशन टेक्निकसुद्धा वापरत आहे, पण गोल तर कंप्लीट होतच नाही आहे, उलट त्याच्या ऑपोजिटच होत आहे. हे याचं जे कारण आहे इथेच असतं. कारण मनामध्ये ऑपोजिट गोष्टींचाच विचार चाललेला असतो, ऑपोजिट इमोशन्स क्रिएट केल्या जातात, ऑपोजिट पिक्चर मनामध्ये क्रिएट केल्या जातं आणि मग तेच मॅनिफेस्ट होतं. कारण आपली एनर्जी जिथे जाते त्याच गोष्टी एक्सपांड होतात, त्याच गोष्टी मॅनिफेस्ट होत राहतात. मग आपली सगळी एनर्जी जर निगेटिव्ह विचारांमध्ये जात असेल, निगेटिव्ह इमोशन्स क्रिएट करण्यामध्ये जात असेल, माइंडमध्ये निगेटिव्ह पिक्चर्स किंवा व्हिज्युअलायझेशनमध्ये जात असेल की माझं हे टार्गेट कंप्लीट नाही झालं तर काय होईल, या भीतीमध्ये आपली एनर्जी जात असेल तर मग तेच मॅनिफेस्ट होतं. कारण आपली मॅक्झिमम एनर्जी त्या निगेटिव्ह गोष्टींकडे जात असते. आणि यासाठी मॅनिफेस्टेशन करत असताना मॅक्झिमम वेळ दिवसभर पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करायचा. हे बोलायला सोपं असतं पण ॲक्च्युली ते करणं डिफिकल्ट असतं. कारण आपल्याला एवढ्या वर्षापासूनची ती सवय असते की एखादी गोष्ट नाही झाली तर काय, हा प्रश्न आपल्या मनामध्ये येतच असतो. आणि ही निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करते, होपोनोपोनो प्रेयर करत राहा. होपोनोपोनो प्रेयर म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हे जे 4 स्टेटमेंट्स आहेत हे रिपीटेडली चॅन्ट करत राहा. म्हणजे मनामध्ये निगेटिव्हिटी येत नाही आणि जी असेल ती सुद्धा दूर व्हायला लागते. हे कंटिन्युअसली चॅन्टिंग करायला हवं आणि याचा एक
108 रेपिटेशनचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही त्याचीसुद्धा मदत घेऊ शकता. आणि येत्या रविवारी म्हणजे 14 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता होपोनोपोनोवर एक स्पेशल वर्कशॉपसुद्धा असणार आहे. तो अटेंड करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुमचं नाव रजिस्टर करा. आणि तुमचे गोल्स मॅनिफेस्ट करत असताना नेहमी पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करा. जेव्हा निगेटिव्हिटी मनात येईल तेव्हा होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करत राहा. ही होपोनोपोनो प्रेयर जी आहे, हे जे 4 स्टेटमेंट्स आहे, हे बेसिक होपोनोपोनो आहे. तुम्ही जेव्हा वर्कशॉपमध्ये याल तेव्हा तुम्हाला ॲडव्हान्स होपोनोपोनोबद्दल माहिती मिळेल. होपोनोपोनो चॅन्ट केल्यामुळे मनातली सगळी निगेटिव्हिटी दूर व्हायला लागते. आणि निगेटिव्हिटी दूर झाली की तिथे पॉझिटिव्हिटी निर्माण होते. पॉझिटिव्ह इमोशन्स निर्माण होतात. आपल्या माइंडमध्ये पॉझिटिव्ह विचार यायला लागतात. आणि आपण पॉझिटिव्ह विचार केल्यामुळे पॉझिटिव्ह क्रिएशन्स माइंडमध्ये करायला लागतो. म्हणजे माझं हे गोल कंप्लीट झालं तर काय, असा विचार आपण करायला लागतो. आणि हा एक पॉझिटिव्ह विचार आहे. या पॉझिटिव्ह विचारांमुळे पॉझिटिव्ह इमोशन्स क्रिएट होतात. आणि मग आपलं मॅनिफेस्टेशन एफर्टलेसली कंप्लीट होतं. कारण आपली सगळी एनर्जी त्या पॉझिटिव्ह इमोशन्सला, त्या पॉझिटिव्ह विचारांना मिळत असते. आणि मग ते एक्सपांड होतात आणि ते मॅनिफेस्ट होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं मॅनिफेस्टेशन करा. होपोनोपोनो प्रेयर वापरा. आणि ॲडव्हान्स होपोनोपोनोबद्दल माहिती करून घेण्यासाठी आमच्या फ्री वर्कशॉपमध्ये या. 14 तारखेला संध्याकाळी 7 वाजता हा वर्कशॉप असणार आहे. आणि त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मॅनिफेस्टेशन करत असताना ते कंप्लीट का होत नाही आहे, किंवा जे टार्गेट आहे त्याच्या ऑपोजिट का होत आहे. कारण मनामध्ये ऑपोजिट विचार चाललेले असतात, ऑपोजिट इमोशन्स क्रिएट होत असतात. तर हे क्लिअर करण्यासाठी होपोनोपोनो प्रेयर वापरत राहा आणि नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.